बातमी रेल्वे संदर्भात आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही आता पूर्वपदावर आलेली आहे। खोळंब्यामुळे फलाटावर असलेली गर्दी आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे। मोटरमॅन नसल्यामुळे कालपासून मध्य रेल्वेची वाहतूक ही खोळंबली होती, त्यामुळे प्रवाशांचाही खोळंबा झाला होता। फलाटावर गर्दी उसळली होती, मात्र आता हळूहळू ही वाहतूक पूर्वपदावर येते। आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। अनिल, आता हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येते, काय स्थिती आहे? तुम्ही सध्या कुठे आहात? तिथली काय परिस्थिती आहे? मिनी नक्कीच पाहायचं झालं तर मी सध्या आहे दादर येथील रेल्वे स्थानकावर। आपण पाहू शकतो याच रेल्वे स्थानकाकडे जे काल एका मोटरमॅनचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आपण पाहू शकतो जे वाहतूक जी आहे विस्कळीत झाली होती। मात्र वाहतूक जी विस्कळीत झाल्यानंतर आपण पाहू शकतो जे चाकरमानी असतील किंवा प्रवासी असतील त्यांना कुठेतरी वाहतूक जे आहे रेल्वे प्रवासी त्यांना कुठेतरी जो रेल्वे मोटरमॅनने आत्महत्या केल्यानंतर जे त्या गाड्या रद्द झाल्यानंतर जे प्रवाशांना जे हाल सोसावं लागलं ते गर्दीचं वातावरण झालं होतं। मात्र आता कुठेतरी आपण पाहू शकतो जी गर्दी असेल किंवा जे चाकरमानी असतील किंवा प्रवासी असतील यांना कुठेतरी आता ज्या अद्याप ज्या गाड्या व्यवस्थित रुळावर आल्यानंतर आता कुठेतरी सुखद प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं पाहायचं झालं तर आज मेगा ब्लॉक असल्यामुळे सुद्धा ज्या गाड्या रद्द झाल्यानंतर आता जी गर्दी कुठेतरी आता रविवार असल्यामुळे कुठेतरी गर्दी थोडीशी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सुद्धा दादर येथील रेल्वे स्थानक पाहू शकतो। याच रेल्वे स्थानकाचे दादर परिसर असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे गर्दीचं मानलं जाणार जे रेल्वे स्थानक आहे आता कुठेतरी तिथे जे रेल्वे सेवा जी सुरळीत झाल्यानंतर आता कुठेतरी प्रवाशांना सुखद प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी मध्य रेल्वेची आता वाहतूक पूर्वपदावर येते। गाड्या उशिराने धावतायत की वेळेवर धावतायत, काय माहिती सांगू शकते? नक्कीच पाहायचं झालं तर अद्याप ही गाड्या काही रद्द झाल्या, तब्बल 147 गाड्या रद्द झालेल्या आहेत आणि 184 ज्या फेऱ्या काल ज्या गाड्या रद्द झाल्या होत्या। मात्र आपण पाहू शकतो ज्या गाड्या आहेत त्या सुरळीत झाल्यानंतर आता प्रवाशांना कुठेतरी सुखद प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळतं। अगदी अनिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मध्य रेल्वेची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येते। प्रवाशांचा काल खोळंबा झाला होता, कारण मध्य रेल्वेची वाहतूक ही खोळंबली होती। मोटरमॅनच्या निधनानंतर हा सगळा प्रकार घडला होता।